आव्हानांवर नवे उपाय शोधण्याचं धाडस दाखवणाऱ्यांसाठी आव्हानं म्हणजे संधी ठरतात। जीवनात जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं IIT पदवीधरांना मार्गदर्शन। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या कार्यालयाचं उद्घाटन। राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळाचं मुख्यालय दिल्लीहून महाराष्ट्रात हलवणार अमित शहा। खलाशी हे भारताच्या सागरी विकास गाथेच्या केंद्रस्थानी असून त्यांची सुरक्षितता आणि कल्याणाला सरकारचं प्राधान्य। केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचं मुंबईत प्रतिपादन। ऊर्जा क्षेत्रात देशाची महत्त्वाची कामगिरी। स्थापित बिगर जीवाश्म इंधन आधारित वीज उत्पादन क्षमतेनं पार केला 300 गिगावॅटचा टप्पा। देशाची स्टार्टअप प्रणाली बळकट करण्यासाठी 5 सामंजस्य करारांवर सरकारनं केल्या स्वाक्षऱ्या। आणि उझबेकिस्तानात ताश्कंद इथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तितली माझी हिनं महिलांच्या 45 किलो वजनी गटात पटकावलं रौप्य पदक।